नमस्कार. आजची सुरुवात एका खूप दुःखद बातमीने करावी लागते आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातल्या एक महत्त्वाच्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे. ही बातमी आल्यापासून म्हणजे इंडस्ट्रीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक प्रकारची शोककळा पसरली. मराठे यांच्या कारकिर्दीतले काही महत्त्वाचे टप्पे आणि एकूण परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेकदा अशा घटनांनंतर माहितीमध्ये थोडा काय म्हणतात त्याला संभ्रम असतो. तर आपलं उद्दिष्ट आहे की एक स्पष्ट चित्र समोर आणणं. तर मग यावर सविस्तर बोलूया. सगळ्यात आधी जी मूळ बातमी आहे तिची वस्तुस्थिती काय आहे? हो, म्हणजे सर्व प्रमुख स्रोतांमधून ही दुःखद बातमी निश्चित झाली आहे की अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचं वय फक्त 38 वर्ष. फक्त 38? अरे देवा. हो ना. आणि ही घटना घडली 31 ऑगस्टला, म्हणजे ऐन गणेशोत्सवाच्या काळात. त्यामुळे अनेकांना बसलेला धक्का अधिक तीव्र आहे असं मराठी मालिका इन्फोच्या बातमीत म्हटले. हो, सणासुदीच्या दिवसात अशी बातमी येणं हे खरंच खूप वाईट. इतक्या तरुण वयात जाणं हे अगदी अनपेक्षित आहे. त्यांच्या निधनाचं ठिकाण आणि वेळेबद्दल काय माहिती समोर आली आहे? हो, दोन्हीकडे म्हणजे झी 24 तास आणि मराठी मालिका इन्फोमध्ये असं म्हटले की त्यांचं निधन मुंबईतला मीरा रोडच्या त्यांच्या घरी झालं. घरी? अच्छा. आणि वेळ पहाटेची होती, साधारणपणे 4 वाजताच्या सुमारास असं सांगितलं जात आहे. पहाटे 4 वाजता? कुटुंबासाठी किती मोठा धक्का असेल हा. नक्कीच. इतक्या पहाटे आणि घरीच असं होणं खूपच अवघड परिस्थिती. आणि या निधनामागचं कारण अनेकदा अशा वेळी वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात. काय सांगितलं जातंय या बाबतीत? मात्र खरं तर आपल्याकडे जे मुख्य रिपोर्ट्स आहेत, झी 24 तास, मराठी मालिका इन्फो, मराठी अपडेट, सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. तिन्ही ठिकाणी मृत्यूचं कारण हे कर्करोग म्हणजे कॅन्सर असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे याबद्दल तरी फारसा संभ्रम दिसत नाहीये. कर्करोग आणि त्या या आजाराशी कधीपासून लढत होत्या याबद्दल काही माहिती आहे का? कारण असं वाटतंय की त्या गेल्या काही काळापासून फारशा सक्रिय नव्हत्या. बरोबर. याच मुद्द्यावर माहितीमध्ये थोडा फरक दिसतोय. झी 24 तासच्या बातमीत म्हटले की त्या गेले काही महिने या आजाराशी लढत होत्या. काही महिने? पण दुसरीकडे मराठी मालिका इन्फो त्या वृत्तात म्हटले की हा लढा गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून सुरू होता. अच्छा, 2 ते 2.5 वर्ष म्हणजे हा कालावधीतला फरक लक्षणीय आहे. हो, म्हणजे नक्की कधीपासून हे सुरू होतं यावर थोडी अस्पष्टता आहे असं दिसतंय. पण एक गोष्ट नक्की की हा संघर्ष फक्त काही महिन्यांपुरता नव्हता. कदाचित खूप जास्त काळ चालला असेल. हो, अगदी. आणि म्हणूनच कदाचित दोन्ही मुख्य स्रोतांमध्ये हा उल्लेख आहे की त्या जवळपास वर्षभरापासून कामापासून आणि प्रसिद्धीपासून दूर होत्या. सोशल मीडियावर पण त्यांची उपस्थिती खूप कमी झाली होती. त्यामुळे हा आजारपणाचा काळ त्यांच्यासाठी नक्कीच खूप कठीण गेला असणार हे दिसून येत आहे. आणि जर 2-2.5 वर्षांचा काळ खरा असेल तर त्यांनी बराच काळ हा संघर्ष जगापासून थोडासा खाजगी ठेवला होता असं म्हणायला हरकत नाही. हे खरंय. खूप खाजगी आयुष्य जगल्या त्या या काळात. त्यांच्या कामाबद्दल बोलूया का थोडं? कारण त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्हीकडे खूप काम केलंय. कोणत्या मालिका किंवा भूमिका त्यांच्या विशेष लक्षात राहिल्या आहेत असं वृत्तांमध्ये म्हटलंय? हो, झी 24 तासच्या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या मालिकांची नावं आहेत. यात अर्थातच पवित्र रिश्ता आणि साथ निभाना साथिया या प्रचंड गाजलेल्या हिंदी मालिका आहेत. हो, या दोन्ही मालिका खूप लोकप्रिय होत्या. अगदी. आणि यामुळे त्यांना देशभर ओळख मिळाली. आणि त्यांची शेवटची मराठी मालिका जी होती तुझेच मी गीत गात आहे तिचाही उल्लेख आहे. यातून त्यांचं मराठी कनेक्शन पण दिसतं. म्हणजे कारकीर्द फक्त मराठीपुरती नव्हती, राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी नाव कमावलं होतं. मराठी अपडेटच्या बातमीत आणखी एक गोष्ट आहे की त्यांनी फक्त मालिकाच नाही तर चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. हो, आणि हे महत्वाचं आहे. आजकाल अनेक जण एकाच माध्यमात जास्त रमतात, पण त्यांनी तिन्ही वावर ठेवला होता. झी 24 तासच्या बातमीत तर असंही म्हटलंय की त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून होत्या आणि त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती. हे शब्द खरंच त्यांच्या कामाची पोचपावती देतात. अगदी. आणि याच संदर्भात एक गोष्ट जी मला विचारायची होती त्यांच्या शेवटच्या मालिकेबद्दल, तुझेच मी गीत गात आहे, याबद्दल काय विशेष माहिती आहे? कारण तुम्ही म्हणालात की त्या वर्षभर कामापासून दूर होत्या. हो, ही एक महत्वाची गोष्ट आहे जी त्यांच्या संघर्षावर जास्त प्रकाश टाकते. झी 24 तासच्या वृत्तानुसार ही मालिका त्यांनी मध्येच सोडली होती आणि कारण होतं प्रकृती अस्वास्थ्य. अच्छा, म्हणजे त्यांनी आजारपणामुळे सोडली होती? हो, आणि केवळ सोडली नाही तर याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना कल्पना दिली होती. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आरोग्याच्या कारणांमुळे मी मालिकेतून बाहेर पडत आहे. अरे वा, म्हणजे त्यांनी स्वतः हे जाहीर केलं होतं. हे कधी घडलं होतं साधारणपणे?
आणि याच काळात मग त्यांचा सोशल मीडिया वावर कमी झाला असं म्हणायचं का? अगदी. ही घटना साधारण वर्षभरापूर्वीची असावी, कारण तेव्हापासूनच त्या सार्वजनिक जीवनातून आणि सोशल मीडियावरून बऱ्यापैकी बाजूला गेल्याचं दिसतंय. मराठी मालिका इन्फोच्या वृत्तानुसार त्यांची जी शेवटची सोशल मीडिया पोस्ट होती ती याच वर्षी 11 ऑगस्ट 2024 ची होती. अगदी अलीकडची म्हणायची. घे यांसोबतचे काही फोटो शेअर केले होते. यावरून असं वाटतं की अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत त्या आयुष्यात सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करत होत्या. पती शंतनू मोघे यांचा उल्लेख आलाच आहे, तर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलही थोडं बोलूया, कारण त्याचाही उल्लेख आहे वृत्तांमध्ये, बरोबर? हो आहे. मराठी मालिका इन्फोच्या वृत्तात याची नोंद आहे. प्रिया मराठे या आपल्या मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ आणि अतिशय आदरणीय अभिनेते दिवंगत श्रीकांत मोघे यांच्या सून होत्या. हो, हे महत्वाचं आहे. आणि त्यांचे पती शंतनू मोघे हे सुद्धा एक नावाजलेले अभिनेते आहेत. म्हणजे त्या एक अशा कुटुंबाचा भाग होत्या जिथे कलेचा मोठा वारसा आहे. या पार्श्वभूमीमुळे मनोरंजन क्षेत्रातलं त्यांचं स्थान आणखीनच महत्वाचं ठरतं. खरंय, एका कलासक्त कुटुंबातून येणं आणि स्वतःही इतकं यश मिळवणं हे नक्कीच महत्वाचं आहे. आता या दुःखद बातमीवर मनोरंजन विश्वातून काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत, कारण त्या दोन्ही इंडस्ट्रीत सक्रिय होत्या. हो, जसं अपेक्षितच होतं तसं झालं आहे. सर्व मुख्य बातम्यांमध्ये झी 24 तास, मराठी मालिका इन्फॉर्म, मराठी अपडेट यावर भर दिला आहे की मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर अक्षरशः शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी, त्यांच्या सहकलाकारांनी, दिग्दर्शकांनी सोशल मीडियावरून किंवा इतर माध्यमातून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. हे स्वाभाविक आहे, पण इतक्या तीव्र प्रतिक्रिया काय येतात जेव्हा एखादा कलाकार, विशेषतः तरुण कलाकार जातो? काय वाटतं? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटतं. एक म्हणजे कलाकार त्यांच्या भूमिकांमधून आपल्या घरात, आपल्या मनात पोहोचलेले असतात, रोजच्या जगण्याचा भाग बनलेले असतात अनेकदा. बरोबर. प्रिया मराठे यांच्या बाबतीत बोलायचं तर पवित्र रिश्ता किंवा साथ निभाना साथी यासारख्या मालिका वर्षानुवर्ष चालल्या. त्या रोज प्रेक्षकांना भेटत होत्या. त्यामुळे त्यांचं जाणं हे अनेकांना आपल्या कुटुंबातल्या किंवा जवळच्या व्यक्तीला गमावल्यासारखं वाटतं. हो, ते नातं तयार होतं प्रेक्षकांशी. अगदी. आणि दुसरं कारण म्हणजे वय. तुम्ही म्हणालात तसं 38 हे वय खरंच खूप कमी आहे. जेव्हा कारकीर्द आणखी बहरण्याची शक्यता असते तेव्हा असं अचानक जाणं हे लोकांना जास्त धक्कादायक वाटतं, आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतं. नक्कीच. आणि तिसरा मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे त्यांनी जो आजारपणाचा काळ काढला त्याबद्दल फारशी वाच्यता झाली नव्हती. त्यांनी ते बऱ्यापैकी खासगी ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा अचानक निधनाची बातमी येते तेव्हा तो धक्का अधिक तीव्र असतो. कदाचित त्या 2-2.5 वर्षांपासून लढत होत्या ही माहिती अनेकांना आता कळत असेल, त्यामुळेही जास्त हळमळ व्यक्त होत आहे. हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. बातमीमध्ये अंत्यसंस्काराबद्दल काही तपशील होता का? कधी आणि कुठे? हो, झी 24 तासच्या सुरुवातीच्या वृत्तानुसार ज्या दिवशी ही बातमी आली म्हणजे 31 ऑगस्टला, त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचा एक सारांश घेऊया. काय महत्वाचे मुद्दे आपल्या समोर आले आहेत या सगळ्या माहितीमधून? नक्कीच. तर सर्वात महत्वाचं म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या केवळ 38व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. हा कर्करोगाशी त्यांचा लढा नेमका किती काळ सुरू होता यावर स्रोतांमध्ये थोडा फरक आहे. काही महिने ते 2-2.5 वर्ष. त्यांनी मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांत काम करून स्वतःची ओळख निर्माण केली होती. विशेषतः पवित्र रिश्ता आणि साथ निभाना साथिया या मालिकांमुळे त्या घराघरात पोहोचल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी त्यांची शेवटची मालिका मध्येच सोडली होती आणि त्याबद्दल त्यांनी स्वतः माहिती दिली होती. गेल्या वर्षभरापासून त्या सार्वजनिक जीवनापासून आणि सोशल मीडियापासून दूर होत्या आणि त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला जात आहे. आणि हे पुन्हा एकदा सांगणं महत्वाचं आहे की ही सगळी माहिती आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या बातम्या आणि रिपोर्ट्सवर आधारित आहे. बरोबर. या सगळ्या माहितीच्या तुकड्यांना एकत्र जोडल्यावर एक गोष्ट खरंच प्रकर्षाने जाणवते की पडद्यावर दिसणारं ग्लॅमरस आयुष्य आणि त्यामागचा संघर्ष यात किती मोठं अंतर असू शकतं. त्यांनी इतका काळ जो आजारपणाशी लढा दिला तो कितीतरी काळ त्यांनी जगापासून दूर ठेवला. हो, आणि इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आपण जेव्हा वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती घेतो तेव्हा काही तपशिलांमध्ये फरक आढळतो.
जसं की आजारपणाच्या कालावधीबद्दल. यातून हेही दिसतं की सुरुवातीला येणाऱ्या बातम्यांमध्ये काही गोष्टी अस्पष्ट असू शकतात किंवा माहितीचे वेगवेगळे अँगल असू शकतात, पण तरीही या सगळ्या तुकड्यांमधून आपल्याला घटनेचे एक मोठं चित्र मिळतं. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय लावायचा? मला वाटतं एकीकडे ही बातमी आपल्याला आयुष्याच्या अनिश्चिततेची, क्षणभंगुरतेची तीव्र जाणीव करून देते, पण त्याचवेळी प्रिया मराठे यांनी त्यांच्या तुलनेने लहान कारकिर्दीतही जे काम केलं, ज्या भूमिका साकारल्या, त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जे स्थान मिळवलं ते किती कायमस्वरूपी असू शकतं हेही दिसतं. त्यांचं काम त्यांच्या आठवणी जिवंत ठेवेल. आणि श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार म्हणून, आपण जेव्हा एखाद्या कलाकाराच्या निधनाची बातमी ऐकतो तेव्हा साहजिकच आपलं लक्ष त्यांच्या कारकिर्दीतलं यश, लोकप्रिय भूमिका, मृत्यूचं कारण यावर जातं. हे रिपोर्ट्सही तेच अधोरेखित करतात. पण आपण किती वेळा त्या कलाकाराच्या प्रवासातल्या इतर पैलूंबद्दल विचार करतो? म्हणजे काय म्हणतात त्याला, यशापयशाच्या पलीकडचे त्यांचे संघर्ष, त्यांची वैयक्तिक आव्हानं, पडद्यामागे त्यांनी जपलेलं त्यांचं खाजगी आयुष्य. अनेकदा या गोष्टी दुर्लक्षित राहतात, नाही का? प्रिया मराठे यांच्या बाबतीतही त्यांनी जो इतका मोठा संघर्ष केला तो त्यांनी किती खाजगी ठेवला हे आता समोर येत आहे. तर प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतरच त्यांच्या आयुष्याच्या या बाजू अधिक स्पष्ट होतात का, की त्या नेहमीच आपल्या नजरेआड राहतात? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जो आपल्याला केवळ बातमीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो.